नमस्कार शेतकरी मित्रांनो, अखेर कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आणि बांधावर पोहोचून त्यांनी शेतकऱ्यांची जी काही व्यथा बघायला पाहिजे होती ती व्यथा त्यांनी बघितली आणि आता त्याच्यानंतर त्यांनी यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले। महाराष्ट्रामध्ये सुमारे जिल्ह्यानुसार किती पंचनामे करायचे, किती मदत याच्यातनं जाहीर होणार आहे ते अगदी आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी संपूर्ण माहिती दिली आहे, काय हे सविस्तर जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेवटपर्यंत बघा मित्रांनो, जास्तीत जास्त लाईक करत जा, शेअर करत जा, म्हणजे अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देत असणार आहेत। बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आता सगळ्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळपास 9 लाख हेक्टरवर इथे हे नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये। आता याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये हेक्टरमध्ये नुकसान आहे 89,778। सेम अमरावतीमध्ये देखील आहे, यवतमाळमध्ये, अकोलामध्ये, चंद्रपूर आहे, वर्धा, सोलापूर, सांगली, नाशिक, जळगाव, नांदेड, हिंगोली, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि एकूण टोटल म्हणजे 8,78,000 म्हणजे जवळपास 9 लाख हेक्टरच याच्यामध्ये नुकसान आहे। आणि या नुकसानी भरपाई पोटी आता शेतकऱ्यांना याच्यातनं राज्यातनं मदत मिळणार आहे। काय, राज्यात अतिवृष्टीमुळे सुमारे 9 लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालं असून कृषी विभागाने महसूल विभागाच्या मदतीने तातडीने पंचनामे करून अहवाल राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठवावा असे निर्देश कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी देण्यात आले। आणि शासन शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। आधी माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या बांधावर जायचे आणि ढेकळांचा पंचनामा करायचा का किंवा जे काही पैसे येतात ते पैशांनी मजा करता असं ते नेहमीच वारंवार विधान करत होता। पण इथे जे काही विधान यांनी केले हे अतिशय व्यवस्थितरित्या त्यांनी सांगितले, म्हणजे शासनाच्या वतीने एक योग्य माणूस इथे भरला गेला आहे असं आपल्याला इथे स्पष्ट दिसतंय। राज्यामध्ये आढावा बैठक झाली पुण्यामध्ये। आता या बैठकीमध्ये राज्याचे सर्व काही महत्त्वाचे आयुक्त, कृषी आयुक्त वगैरे हे सगळे होते। ह्याच्यातनं आता निधी परत जाणार नाही, म्हणजे त्यांनी काय सांगितलं की कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। शेतकऱ्यांच्या योजनांतील बारकावे लक्षात घेऊन योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसा मिळेल याची काळजी घेण्यात येणार आहे। नाविन्य प्रयोग करण्यासाठी प्रयत्न करावेत। योजनेतील निधी परत जाणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जे काही बोगस गोष्टी घडत असतात, बोगस पीक विमा वगैरे किंवा अतिवृष्टीसाठी ज्या काही गोष्टी असतात त्या बोगस करू नका, जेणेकरून जे काही गरजू शेतकरी त्या गरजू शेतकऱ्यांना याच्यातनं मिळणार आहे मदत। सर्वाधिक 2,85,443 हेक्टर नुकसान नांदेड जिल्ह्यामध्ये झालं असून यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1,78,000 नुकसान इथे झालेलं आहे हेक्टरमध्ये। आता हे जे काही पंचनामे करून शासन लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करेल असं त्यांनी सांगितलं आणि या मदतीसाठी शासन कटिबद्ध देखील आहे असंही त्यांनी सांगितलं। आता हे जे काही 9 लाख हेक्टर नुकसान आहे याचे पंचनामे होऊन याच्यानंतर GR काढला जाईल आणि GR काढल्यानंतर शेतकऱ्यांना त्याच्यातनं मदत मिळणार आहे। मित्रांनो, माहिती आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।